आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। सर्वात पहिले छत्रपती संभाजी महाराज जयंती सर्वांना शुभेच्छा देतो। जे औरंगाबाद शहर होते याचं एक काही नाव आज छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे आणि या संभाजीनगर शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती ही मराठवाड्यात नाही, महाराष्ट्रात नाही, कुठे आगळ्या पद्धतीने साजरी व्हायला पाहिजे अशी माझी संकल्पना होती। यापूर्वीही आपण छत्रपती शिवरायांची जयंती बिस्किट पुड्यापासून केली होती, बिस्किट पुड्यापासून प्रतिमा तयार केली होती। त्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण तांदळापासून भव्य प्रतिमा साकारली होती। आपण सर्व त्या गोष्टी साक्षीदार आहोत आणि यावर्षी छत्रपती शंभूराजे यांच्या जयंतीनिमित्त 368व्या जयंतीनिमित्त 3 क्विंटल 68 किलो तांदळापासून छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा आपण साकारली। मुळात सांगायचं तात्पर्य असं आहे की संभाजी महाराजांचा इथला जो पुतळा आहे पूर्णांगीत त्याचं नूतनीकरण चालू आहे आणि शंभूप्रेमींना अभिवादनाला एक आगळं अभिवादन व्हावं अशी माझी भूमिका होती। विलास बापू घुमरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही आज एक आगळ्या पद्धतीनं आज अभिवादनाचा कार्यक्रम ठरवला आहे आणि या ठिकाणी भव्य राजकीय लोक, कार्यकर्ते, शंभूप्रेमी यांची आलोट गर्दी पाहायला दिसत आहे आणि एक आगळं अभिवादन होतं, मला आनंद वाटत आहे। आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी नवतरुण बांधवांना, माझ्या सर्व युवकांना एक संदेश देईल। एकही लढाई न हरलेला राजा छत्रपती संभाजी महाराज आहे आणि या आता जर तुम्ही सध्या महाराष्ट्राची, भारताची परिस्थिती पाहिली तर भारत पाकिस्तान युद्ध वारंवार चालू आहे आणि संभाजी महाराज एकही लढाई न हरलेला राजा असल्यामुळे संभाजी महाराजांचा विचार, संभाजी महाराज काय बलाढ्य असेल आणि ती बलाढ्य ताकद, संभाजी महाराजांची प्रेरणा ही नवतरुणांनी घ्यायला पाहिजे आणि हे जर घ्यायचं असेल तर तुम्हाला संभाजी महाराज वाचावे लागतील। संभाजी महाराज इतिहास हा खूप मोठा आहे। तुम्ही छावा पिक्चर पाहिला म्हणून संभाजी महाराज तिथपर्यंत मर्यादित नाही, त्याच्या पुढेही छावा खूप मोठा आहे आणि शंभूराजांचं जे एक त्या काळचं बलाढ्य असं एक शक्ती होती, एक जे मास्टर माइंडने काम करायचे असा मास्टर माइंड, एक पॉझिटिव्ह विचार हा शंभूराजामध्ये आहे। संभाजी महाराज पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे त्या पॉझिटिव्ह विचाराला घेऊन आपल्याला आज काहीतरी एक नवक्रांती, नवकौरवानी करावी असे मी सगळ्यांना आवाहन करेल। जय किशन कांबळे, अध्यक्ष विलास बापू घुमरे प्रतिष्ठान।